नमस्कार मित्रांनो, मी अनिल साबळे आणि अनिल साबळे 6298 या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज आपण आलो होतो आपल्या शेतावरती। तर आज तुम्हाला मी आपला काजूचा बाग दाखवणार आहे। तर त्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि इतरांना पण व्हिडिओ शेअर करत चला। तर मित्रांनो, चला तर आता आपण जाऊया आपल्या काजूच्या बागापर्यंत। तर तुम्हाला मी आपल्या काजूला जी झाडे लावलीत आपण त्यांना खूप चांगल्या प्रकारे फळं आलेली आहेत। तर मी तुम्हाला आज ही फळं दाखवणार आहे का काजूचे फळ कसं आले आणि कशा प्रकारे फळ येतं हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघायचे। तर चला तर आपण जाऊया काजूच्या बागेत। तर मित्रांनो, हे तुम्हाला बघू शकता आता तुम्हाला मी दाखवतोय। मित्रांनो, हे बघा किती मोठं झाड आहे आपले काजूचं आणि त्याला फळं पण बघा भरपूर लागलेली आहे। चला मी तुम्हाला जरा जवळ नेऊन दाखवतोय। हे बघा एवढी फळं लागली, हे बघा खूपच चांगल्या प्रकारे फळं आलेली आहेत आणि पाला पण बघा तुम्ही किती मस्त आहे, हिरवागार पाला आहे। आणि हे बघा, तर अशा प्रकारे आपण काजूचं लागवड केली होती। हे बघा खूपच चांगल्या प्रकारे काजू लागलेले आहेत। हे बघा अजून छोटे छोटे पण होतील तो मोठे। तर मित्रांनो, तुम्हाला हे बघा इकडं पण झाडं लावलेली आहेत। हे बघा तर अजून काही झाडांना फुलं आली आहेत आणि काही झाडांना अजून काही लागलं नाही, फुलं वगैरे काही आली नाही। हे बघा खूपच मोठी झाडे आहेत आपल्याकडं काजूची। काही झाडांना फुलं आलेली आहेत चांगल्या प्रकारे। तर मित्रांनो, हे बघा अशा प्रकारे आपला हा काजूचा बाग आहे। तर मित्रांनो, हे काजूचा काय उपयोग आहे आणि कसा वापर केला जातो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचा फायदा काय आहे हे बघा। हे एक समोरचं झाड आहे, हे बघा इकडं पण आहे। असं लाईनीमध्ये झाडं लावली आपण, इथले काही झाडं मेलेली आहेत। तर हे बघा हे पण खूप मोठं झाड आहे, त्याला आताशी इथं हे बघा फुलं वगैरे लागलेली आहे। तर मित्रांनो, आपला हा जो बाग आहे तर हा डोंगराच्या पायथ्याशी आहे। हा समोर तुम्हाला बघायला मिळतोय, हा मशिडीचा डोंगर आहे। ह्या डोंगराच्या पायथ्याशी आपलं हा छोटासा बाग आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आता मी अजून एक वस्तू दाखवणार आहे। अजून एक झाड आहे, त्याला हिरडीचं झाड बोलतात, हिरडा। तर तुम्हाला माहीतच असेल, जर काही मित्रांना माहीत नसेल तर मी ते दाखवतो आहे। त्याला आपलं हे हिरडीचं झाड आहे, खूपच मोठं झाड आहे आणि त्याला खूपच चांगल्या प्रकारे यंदा बार आला आहे। हे बघा, हे बघा अशा प्रकारे हिरडीला बार आलेलं आहे। हे बघा म्हणजे यंदा हिरडा पण भरपूर उत्पन्न आपण याच्यापासून काढतो, हिरड्यांच्या झाडापासून। तर मित्रांनो, आपली समोर बघा इकडं पण झाड आहे आणि इकडं पण एक झाड आहे, तुम्हाला दाखवतो मी। हे बघा अशी लाईनीमध्ये 2-3 झाड आहेत आपली। हे बघा हे पण हिरडीला खूप चांगल्या प्रकारे बार आला आहे। तर तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो मी। हे बघा, हे बघा हिरडीला आलेला बार। तर हा बार कसं आबाळ जर निघालं तर हे बार पडून जातो, मग त्याचा काय फायदा होत नाही ना। तर मग अशा प्रकारे हा हिरडीला बारा येतो आणि हा बार आल्यानंतर हा पूर्णपणे याला हिरडं येतात। कारण आबाळ आलं तर हे बार पडून गेला तर मग हिरडं येते नाही। ह्या हिरड्याचा उपयोग पण खूपच चांगल्या प्रकारे केला जातो। हा जो हिरडा आहे तर याचा उपयोग जर सांगायचं म्हणलं तर खोकल्यावरती, जर लहान बाळाला जर खोकला झाला तर तो बाळ हिरडा जो आहे तो उघडून मध्ये मध्ये खाण्यासाठी दिला जातो। तर मग अशा प्रकारे हिरड्याचा उपयोग होतो। परत जे आपण कलर वगैरे रंगपंचमीला जे आपण कलर वापरतो, हे कलर वगैरे ह्या बाळ हिरड्यापासून बनवले जातात। तर मित्रांनो, अशा प्रकारे
आपला हा छोटासा बाग आहे काजूचा आणि हिरडीची झाडं तुम्हाला मी दाखवली कशा प्रकारे बारा आला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक पण करा आणि इतरांना शेअर पण करा. तर मित्रांनो आता आपण आलो तो शेतावरती. तुम्हाला मी आपला काजूचा बाग पण दाखवला, हिरडीची झाडं पण दाखवली आणि आता आपण बकरं चारण्यासाठी आलो होतो ना. आज जरा आराम होता तर म्हणलं कामावरती सुट्टी होती आणि थोडं काम होतं. तर मग मला चला तुम्हाला काजूचा आमचा बाग पण दाखवतो. तर अशा प्रकारे आपला हा बाग आहे छोटासा. तर मित्रांनो हा बाग तुम्हाला कसा वाटला आणि हिरडीची झाडं वगैरे तुम्हाला कशी वाटली हे अजून औषधी वनस्पती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर आणि व्हिडिओ आपली संपूर्ण बघायची आणि इतरांना पण शेअर करत चालायचे म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. तर मित्रांनो धन्यवाद.